हमने कब काबुल में जाकर मस्जिदें तोड़ी, शत शत मानव हृदय जितने का संकल्प, रग रग हिंदू मेरा परिचय असं सांगणारे आणि हिंदुत्वाची व्याख्या काय आहे हे परिभाषित करणारे, ज्यांच्या रगारगामध्ये हिंदुत्व होतं ते अटल बिहारी वाजपेयीजी होते. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सावरकरांचं तेज, सावरकरांचा तप, सावरकरांची तलवार, सावरकरांचे तिखट विचार हे मांडणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जाज्वल्य देशाभिमान हा मांडत असताना ज्यावेळी लोकसभेमध्ये त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आला, त्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पार्टियां बनेगी बिगड़ेगी, सत्ता आएगी जाएगी, पर ये देश रहना चाहिए हे म्हणणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते. आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयीजींनी जो विचार आपल्याला दिलेला आहे, खऱ्या अर्थानं 4 शब्दांमध्ये अटलजींनी त्या ठिकाणी आपल्या जीवनाबद्दल बोलताना सांगितलं, मैं जी भर जिया मैं मन से मरू, मैं जी भर जिया मैं मन से मरू, लौट कर वापिस आऊंगा कूच से क्यों डरू. अशा प्रकारे अटलजींनी सांगितलं, मी हिंदू आहे, मी परत तर येणारच आहे, ते मरण्याची भीती मला नाही आहे, मी परत येणार आहे सांगणारे अटलजी होते. आणि म्हणून असे आपले नेते अटल बिहारी वाजपेयी, ज्यांनी खऱ्या अर्थानं हा देश घडवलेला आहे. आणि आज त्यांचे विचार, त्यांनी ठेवलेला हा जो काही एक नीवचा पत्थर आहे, तो ज्या प्रकारे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी पुढे नेलेला आहे,